नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समजदार शेळ्या हा पाठ पाहणार आहोत. ही एक छोटीशी गोष्ट आहे. पहा, एक लहानसे गाव होते. तेथे एक नदी वाहत होती. नदी नेहमी पाण्याने भरलेली असायची. नदीचे दोन्ही किनारे जोडण्यासाठी एक अरुंद पूल होता. पुलावरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकत होता. एकदा या पुलावरून एक शेळी एका बाजूने तर दुसरी शेळी दुसऱ्या बाजूने येत होती. दोन्ही शेळ्या पुलाच्या मधोमध पोचल्या. दोघींना आपल्या समोरील दिशेला जायचे होते. दोन्ही शेळ्या विचार करू लागल्या. तेथून परत जाणे शक्य नव्हते, कारण पूल अरुंद होता. एक दुसरीच्या बाजूने निघू शकत नव्हती. दोन्ही शेळ्या समजदार होत्या. त्या घाबरल्या नाहीत किंवा एकमेकींशी वादही घातला नाही. एक शेळी खाली बसली आणि दुसरी तिच्या पाठीवरून पलीकडे निघून गेली. मग पहिली शेळी उभी होऊन आपल्या दिशेने चालू लागली. किती समजदार होत्या त्या शेळ्या. थोड्या वेळाने याच पुलावर दोन्ही बाजूने दोन कुत्रे पुलाच्या मधोमध आले. दोघेही आपल्या समोरच्या दिशेने जाण्यासाठी भांडण करू लागले. एकही मागे हटण्यास तयार नव्हता. दोघेही एकमेकांचा चावा घेऊ लागले व मारू लागले. या भांडणात त्यांचे लक्ष विचलित होऊन दोघेही कुत्रे नदीत खोल पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोन्ही कुत्रे वेगाने बरेच लांब वाहत गेले. नशीब त्या दोन्ही कुत्र्यांना नदीच्या काठावर येता आले. परंतु दोघांमध्ये समजूतदारपणा नसल्यामुळे आणि भांडखोर स्वभावामुळे त्यांना या संकटाला सामोरे जावे लागले. जर आपणही एकमेकांशी परोपकार, प्रेम, सहकार्य आणि समजदारीने वागलो तर शेळ्याप्रमाणे कठीण प्रसंगी मार्ग काढून सामोरे जाऊ शकतो. मात्र जर एकमेकांशी असेच वादविवाद, भांडण करीत राहिलो तर आपली ही अवस्था पाण्यात पडून वाहणाऱ्या कुत्र्यासारखीच होईल. पहा, इथे खाली शब्दार्थ दिले आहेत. पाठामधील कठीण शब्दाचे अर्थ दिलेले आहेत. नदीचा काय समानार्थी शब्द काय म्हणतात नदीला? सरिता. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? रिव्हर. त्यानंतर दुसरा शब्द पहा, समजदार. समजदार म्हणजे बुद्धिमान, चतुर. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? मॅच्युअर. त्यानंतर पुढील शब्द पहा, स्वभाव. स्वभाव म्हणजे काय? समानार्थी शब्द कुठला होतो? स्वभाव. मराठीत प्रकृती. आणि इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? नेचर. मधोमध. पुढील शब्द कुठला आहे? मधोमध. आणि त्याचा समानार्थी शब्द काय होईल? मध्ये. मधोमध म्हणजेच मध्ये. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? बिटवीन. पुढील शब्द पहा, अरुंद. अरुंद म्हणजे कमी रुंदीचा. अरुंद म्हणजे काय? कमी रुंदीचा. आणि त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नॅरो. त्यानंतर पुढील शब्द मुश्किल. मुश्किल म्हणजे कठीण. मराठीत समानार्थी शब्द काय त्याचा? कठीण. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो त्याला? डिफिकल्ट. त्यानंतर पुढील शब्द पहा, सहकार्य. सहकार्य म्हणजेच मराठीत काय त्याचा समानार्थी शब्द होईल? मदत. सहकार्य म्हणजेच मदत. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? कोऑपरेशन. पहा, समजदार शेळ्या. काय नाव आहे आपल्या पाठाचं? समजदार शेळ्या. आपण पाठाकडे वळूया. आता पाहूया. एक लहानसे गाव होते. तेथे एक नदी वाहत होती. नदी नेहमी पाण्याने भरलेली असायची. नदीचे दोन्ही किनारे जोडण्यासाठी एक अरुंद पूल होता. काय होतं? एक लहानसं गाव होतं आणि गावाकडे नदी असते. आपल्याला माहिती आहे, तुम्हालाही माहीत असेल. नदी आणि नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी जर रस्ता हवा असेल तर काय करतात? त्यावरती पूल बांधतात. तुम्ही पूल पाहिलेलंच असेल. पण हे जे गाव दिलेलं आहे हे एक लहानसे गाव होते. तेथे एक नदी होती. पण त्या नदीवरील पूल कसा होता? इथला अरुंद होता. अरुंद म्हणजे कसा? छोटा पूल होता. त्यावेळेस पुलावरून काय होत होतं? एका वेळेस एकच एका बाजू जाऊ शकत होता. एकच व्यक्ती किंवा एकच प्राणी काहीही एका वेळेस एकच जाऊ शकत होता. पूल अगदी छोटा होता. पुलावरून एका वेळी एकच माणूस जाऊ शकत होता. पुलावरून काय होत होतं? एका वेळी एकच माणूस जाऊ शकत होता. म्हणजे पूल कसा होता? अरुंद होता, अगदी छोटा होता. एकदा या पुलावरून काय झालं? एकदा या पुलावर एक शेळी एका बाजूने तर दुसरी शेळी दुसऱ्या बाजूने येत होती. एकदा काय झालं? या पुलावर एकाच वेळी
एका पुलावर एका बाजूने एक शेळी आणि दुसऱ्या बाजूने दुसरी शेळी येत होती. दोन्ही शेळ्या काय झाल्या, मधोमध पोचल्या. दोन्ही शेळ्या कुठं आल्या, मधोमध. दोन्ही शेळ्यांना काय करायचं होतं, आपापल्या समोरच्या दिशेने जायचं होतं. दोघींनाही आपल्या समोरील बाजूस जायचं होतं. मग आता दोघी जाणार कशा, एकीला जायचं म्हणलं तर दुसरीला काय व्हावं लागणार, माघारी फिरावं लागणार. मग पहा शेळ्या काय करतात पाहू आपण. दोन्ही शेळ्या विचार करू लागल्या आता काय करायचे, कारण दोन्ही शेळ्या कशा एकाच वेळी मधोमध आलेल्या होत्या. दोघींनाही कुठे जायचं होतं, आपापल्या समोरच्या बाजूने जायचं होतं. मग दोघेही विचार करू लागले की आता काय करायचं, आपण कसं जायचं समोरच्या बाजूने, कारण शेळीच्या बाजूने तर एका वेळी जाता येत नव्हतं. मग पहा काय करतात दोघी, तेथून परत जाणे शक्य नव्हते आणि परत मागे तर दोघेही फिरणार नव्हते, जाणे शक्य नव्हते, कारण पूल अरुंद होता. एक दुसरीच्या बाजूने निघू शकत नव्हती. एक शेळी उभी असताना तिच्या बाजूने दुसरीला पुढे निघता येत होतं का, नाही. कशामुळे, कारण पूल कसा होता, अरुंद होता, छोटा होता. दोन्ही शेळ्या समजदार होत्या. कशा होत्या, दोन्ही शेळ्या समजदार होत्या, चतुर होत्या. त्या घाबरल्या नाहीत. काय झालं नाही, त्या घाबरल्या नाहीत किंवा एकमेकींशी त्यांनी वादही घातला नाही की मी अगोदर समोर जाणार, तू नाही मी अगोदर, असं काहीच बोलले नाहीत. त्या भांडणं केली नाहीत त्यांनी. पण त्यांनी काय केलं, शांतपणे विचार केला आणि ह्या प्रसंगातून मार्ग कसा काढायचा यावरती विचार करून पहा त्यांनी काय केलं. कशा गेले दोघी आपापल्या समोरील बाजूस. दोन्ही शेळ्या समजदार होत्या. त्या घाबरल्या नाहीत किंवा एकमेकींशी वादही घातला नाही. एक शेळी खाली बसली आणि दुसरे तिच्या पाठीवरून पलीकडे निघून गेली. आलं का तुमच्या लक्षात, कशा गेले ते, एक शेळी काय झालं, खाली बसली. मग एक शेळी खाली बसल्यानंतर त्या शेळीच्या पाठीवरून काय झालं, दुसरी शेळी पलीकडे समोरच्या बाजूस निघून गेली आणि दुसरी शेळी पलीकडे गेल्यानंतर मग पहिली जी बसलेली शेळी होती ती काय झालं, ती उभी राहिली आणि आपल्या समोरच्या दिशेने निघून गेली. एक शेळी खाली बसली आणि दुसरी तिच्या पाठीवरून पलीकडे निघून गेली. मग काय झालं, मग पहिली शेळी उभी राहिली. कुठली शेळी, जी बसली होती ती. मग पहिली शेळी उभी होऊन आपल्या समोरच्या दिशेने चालू लागली. किती समजदार होत्या त्या शेळ्या. त्यांनी काय केलं, युक्ती वापरली इथे आणि भांडणं न करता काय झालं, त्यांनी पूल पार केला. आपापल्या समोरच्या दिशेने दोघीही निघून गेल्या. त्यानंतर पहा थोड्या वेळाने याच पुलावर काय झालं, दोन्ही बाजूने दोन कुत्रे पुलाच्या मधोमध आले. शेळ्या ज्या पुलावरून गेल्या त्याच अरुंद पुलावर काय झालं, थोड्या वेळानं दोन कुत्रे आले आणि ते दोघेही कसे एकाच वेळी आले, दोघेही पुलाच्या मधोमध आले. मग दोघेही काय म्हणाले, आपल्या समोरच्या दिशेने जाण्यासाठी भांडण करू लागले. दोघेही काय करू लागले, आपल्या समोरच्या दिशेने, कोणाला जायचं होतं, दोन्ही कुत्र्यांना आपापल्या समोरच्या दिशेने जायचं होतं. पण त्यांनी शेळ्याप्रमाणे समजदारपणा दाखवला का, नाही. दोन्ही कुत्रे काय करू लागले, भांडण करू लागले. दोघेही काय म्हणायचे, अगोदर मला समोर जायचं आहे. एकही मागे हटण्यास तयार नव्हता. दोघांपैकी कुणीही मागे वळाला का, नाही. दोघेही एकमेकांचा चावा घेऊ लागले व मारू लागले एकमेकांना. काय झालं, दोन्ही कुत्र्यांनी काय केलं, समजदारपणाने त्यांनी समोरच्या दिशेने जाण्याचा मार्ग शोधला का, नाही. दोन्ही कुत्रे काय केले, दोघेही भांडणं करू लागले आणि काय म्हणू लागले, अगोदर मी समोर जाणार. एकही मागे हटण्यास तयार नव्हता. मग दोघांनी काय केलं, दोघेही एकमेकांचा चावा घेऊ लागले व मारू लागले, भांडणं करू लागले. या भांडणात त्यांचे लक्ष विचलित झाले. भांडणं करताना त्यांच्या लक्षात आलं नाही काय झालेलं, भांडणात त्यांचं लक्ष विचलित झालं आणि लक्ष विचलित होऊन दोघेही कुठे पडले, दोघेही कुत्रे नदीत खोल पाण्यात पडले. दोघेही कुत्रे कुठे पडले, नदीत खोल पाण्यात. काय केलं, दोन्ही कुत्रे एकाच वेळी मधोमध आले होते. त्या अरुंद पुलाच्या मधोमधी दोन्ही कुत्री काय झाले, एकाच वेळी आले. दोघांनाही आपापल्या समोरच्या दिशेने जायचं होतं. पण दोघांनी समजूतदारपणा न दाखवता काय केलं, भांडण करण्यास सुरू केले आणि भांडणामध्ये काय केलं, एकमेकांना चावा घेऊ लागले, मारू लागले. पण ह्या भांडणामध्ये त्यांच्या एवढं लक्षात आलं नाही की आता काय करते, आपला तोल जाऊन ते काय कुठे पडले, खाली नदीत खोल पाण्यात पडले. त्यांचं लक्ष विचलित झालं आणि ते कुठे पडले, नदीत पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने, कसा होता पाण्याचा प्रवाह, खूप जोरदार होता. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने दोन्ही कुत्रे वेगाने बरेच लांब वाहत गेले. नदीत पडल्यामुळे काय झालं, पाण्याच्या प्रवाहाबरोबर दोन्ही कुत्रे वेगाने बरेच लांब वाहत गेले. नशीब त्या दोन्ही कुत्र्यांना नदीच्या काठावर येता आले. वाहत गेले ते दोन्ही कुत्रे. पाण्याचा प्रवाह कसा जोरदार असल्यामुळे दोन्ही कुत्रे वेगाने बरेच लांब वाहत गेले. पण नशीब त्या दोन्ही कुत्र्यांना काय झालं,
नदीच्या काठावर येता आलं. परंतु दोघांमध्ये समजूतदारपणा नसल्यामुळे आणि भांडखोर स्वभावामुळे त्यांना या संकटाला सामोरे जाता आलं नाही. कशामुळे त्यांना संकटाला सामोरे जाता आलं नाही? दोन्ही कुत्र्यांना. दोघांमध्ये समजूतदारपणा होता का? नाही. दोघांनी समजूतदारपणाने घेतलं असतं तर दोघेही पाण्याच्या प्रवाहात पडले नसते. दोघांच्याही भांडखोर स्वभावामुळे काय झालं? त्यांना या संकटाला सामोरे जावं लागलं. जर आपणही एकमेकांशी परोपकार, प्रेम, सहकार्य आणि समजदारीने वागलो तर शेळ्याप्रमाणे कठीण प्रसंगी मार्ग काढून सामोरे जाऊ शकतो. मात्र जर एकमेकांशी असेच वाद विवाद भांडण करीत राहिलो तर आपली ही अवस्था पाण्यात पडून वाहणाऱ्या कुत्र्यांसारखीच होईल. जर आपणही काय केलं, एकमेकांशी कसं वागलं पाहिजे? आपण परोपकार, प्रेम, सहकार्य आणि समजदारीने वागलं पाहिजे. कसं वागलं पाहिजे? समजदारपणाने वागलं पाहिजे. तर काय होणार आहे? शेळ्याप्रमाणे आपणही कुठलाही कठीण प्रसंग आपल्याला आयुष्यात आला तरी काय करणार? आपण त्याच्यातून मार्ग काढून सामोरे जाऊ शकतो. मात्र जर एकमेकांशी असेच वादविवाद भांडण करीत राहिलो तर काय होणार? आपली अवस्था ही पाण्यात पडून वाहणाऱ्या कुत्र्यासारखीच होईल. प्रसंग कुठलाही असो, मग तो छोटी छोटी गोष्ट असली तरी आपण त्याच्यात काय केलं पाहिजे? समजदारपणा दाखवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मीपणा करणे किंवा भांडण करणे सोडून दिलं पाहिजे. त्यामुळे काय होतं? आपल्याला आपलेच नुकसान होते आणि आपल्याला संकटाला सामोरे जावं लागतं. पहा, आपण आजच्या पाठातून काय आपल्याला शिकवण मिळाली? काय नाव आहे आपल्या पाठाचं? समजदार शेळ्या. तर आपण काय केलं पाहिजे? समजूतदारपणाने वागलं पाहिजे. शेळ्यांप्रमाणे समजूतदारपणाने वागून काय केलं पाहिजे? कुठलाही आयुष्यात कठीण प्रसंग येऊ त्याच्यातून काय केलं पाहिजे? मार्ग काढून सामोरे जाऊ शकतो आपण. पण कसे? समजूतदारपणाने विचार केला तर. कुत्र्यांप्रमाणे जर आपण भांडत राहिलो तर काय होणार? आपली अवस्था पाण्यात पडून वाहणाऱ्या कुत्र्यांसारखीच होईल. म्हणून भांडणं कधीच करायची नाहीत. काय करायचं? नेहमी समजूतदारपणाने वागायचं. त्यानंतर शब्दार्थ पाहू. पहा परत एकदा. नदी. नदी म्हणजे सरिता. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रिव्हर. RIVER. रिव्हर. रिव्हर मीन्स काय? नदी किंवा सरिता. समजदार. समजदार म्हणजेच बुद्धिमान, चतुर. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? मॅच्युअर. MATURE. मॅच्युअर. त्यानंतर पुढील शब्द पहा. स्वभाव. स्वभाव म्हणजे प्रकृती. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? नेचर. NATURE. नेचर. त्यानंतर पुढील शब्द पहा. मधोमध. मधोमध म्हणजेच मध्ये. आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इन बिटवीन. INBETWEEN. इन बिटवीन. त्यानंतर पुढील शब्द पहा. अरुंद. अरुंद म्हणजे कमी रुंदीचा. नॅरो. NARROW. नॅरो. नॅरो मीन्स अरुंद. मुश्किल. मुश्किल म्हणजे कठीण. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डिफिकल्ट. DIFFICULT. डिफिकल्ट. डिफिकल्ट मीन्स कठीण किंवा मुश्किल. पुढील शब्द पहा. सहकार्य. सहकार्य म्हणजेच मदत. आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? कोऑपरेशन. COOPERATION. कोऑपरेशन म्हणजे सहकार्य. त्यानंतर पहा, या पाठावरील प्रश्नोत्तरे पाहूयात आपण. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहा पहिला. नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडण्यासाठी काय बनविले होते? नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडण्यासाठी काय बनविले होते? नदीच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडण्यासाठी एक अरुंद पूल बनवला होता. काय बनवला होता? एक अरुंद पूल. शेळ्यांनी पूल कसा पार केला? पुढील प्रश्न पहा. शेळ्यांनी पूल कसा पार केला? कसा पार केला शेळ्यांनी पूल? एक शेळी खाली बसली आणि दुसरी तिच्या पाठीवरून पलीकडे निघून गेली. मग पहिली शेळी उभी होऊन आपल्या समोरच्या दिशेने चालू लागली. आपल्या दिशेला म्हणजे आपल्या समोरच्या दिशेला. तिला पुढे जायचं होतं तर पुढच्या दिशेने चालू लागली. अशा प्रकारे शेळ्यांनी पूल पार केला. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न चुकीचा आलेला आहे. इथं प्रिंट मिस्टेक आहे पहा. शेळ्या का भांडत होत्या? शेळ्या भांडत होत्या का पाठामध्ये? नाही. कोण भांडत होतं? कुत्रे. तर इथं कुत्रे असायला हवं होतं. तुम्ही काय करायचं? शेळ्या कट करून त्याच्यावरती कुत्रे लिहा. कुत्रे का भांडत होते? उत्तर पहा त्याचं. दोन्हीही कुत्रे पुलाच्या मधोमध आले आणि दोघेही आपल्या समोरच्या दिशेने जाण्यासाठी भांडत होते. दोन्ही कुत्रे का भांडत होती? दोघांनाही पूल पार करायचा होता आणि दोघेही पूल पार करण्यासाठी आपल्या समोरच्या दिशेने अगोदर जाण्यासाठी भांडत होते.
त्यानंतर पुढील प्रश्न पहा, शेवटी शेळ्यांचे काय झाले? शेवटी शेळ्यांच्या समजूतदारपणामुळे दोन्ही शेळ्या काय झाल्या? सुखरूपपणे पूल पार केला. दोन्ही शेळ्यांनी काय केलं? सुखरूपपणे पूल पार केला. शेवटी शेळ्यांच्या समजूतदारपणामुळे दोन्ही शेळ्यांनी काय केलं? सुखरूपपणे पूल पार केला. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आपल्याला कशा प्रकारे कठीण प्रसंगातून बाहेर निघाले पाहिजे? आपल्यावर जर कठीण प्रसंग आला तर त्यातून आपल्याला कशा प्रकारे बाहेर निघले पाहिजे? आपल्याला शांतपणे विचार करून समजूतदारपणाने कठीण प्रसंगातून बाहेर निघले पाहिजे. पुढील प्रश्न पहा, चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर ते लिहा. पहिला प्रश्न काय? नदीवरचा पूल खूप रुंद होता. कसं हे वाक्य? चूक आहे, कारण नदीवरील पूल कसा होता? अरुंद होता, छोटा होता. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, दोन्ही शेळ्या खूप भांडत होत्या. हे वाक्य पण काय आहे? चूक आहे, कारण शेळ्या भांडत होत्या का? नाही. कोण भांडत होतं? कुत्रे भांडत होते. त्यानंतर तिसरं वाक्य पहा, एक शेळी खाली बसली. हे वाक्य बरोबर आहे, कारण पूल पार करण्यासाठी काय झालं? एक शेळी खाली बसली. थोड्या वेळात त्या पुलावर 2 शेळ्या भेटल्या. हेही वाक्य चुकीचं आहे. थोड्या वेळानंतर शेळ्या भेटल्याच्या थोड्या वेळानंतर त्या पुलावरती कोण भेटलं होतं? 2 कुत्रे भेटले होते. त्यानंतर पुढील वाक्य पहा, दोन्ही शेळ्या खूप हुशार होते. दोन्ही शेळ्या खूप हुशार होत्या. हे वाक्य बरोबर आहे. दोन्ही शेळ्या हुशार होत्या आणि समजूतदार होत्या, म्हणून त्यांनी काय केलं? अरुंद पूल पार केला. त्यानंतर पहा पुढील वाक्य, दोन्ही शेळ्या आपल्या स्वभावामुळे त्रस्त झाले. दोन्ही शेळ्या आपल्या स्वभावामुळे त्रस्त झाले. हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे, म्हणून त्यासमोर काय लिहायचं? चूक लिहायचं. खाली पहा पुढील प्रश्न, खाली दिलेल्या शब्दांचे उपयोग करून वाक्य तयार करा. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचा आपल्याला काय करायचं आहे? वाक्याचा उपयोग. अरुंद, अरुंद, नदी, भांडण, त्रस्त, एकोपा आणि समजदार असे शब्द दिलेले आहेत. या शब्दांचे तुम्ही आपल्या आपल्या परीने तुम्हाला जे वाक्य वाटेल, इथं मी जे वाक्य दिले तेच वाक्य तुम्ही लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला जे वाक्य सुचेल ते वाक्य तुम्ही त्यासमोर लिहू शकता. पहा, मी बनवलेले वाक्य दाखवते तुम्हाला. पहिला शब्द कुठला आहे? अरुंद. दोन्ही गावांना जोडण्यासाठी त्या नदीवर एक अरुंद पूल बांधण्यात आला. अरुंद शब्दाचा वाक्यात उपयोग केलेला आहे. आपण दोन्ही गावांना जोडण्यासाठी त्या नदीवर एक अरुंद पूल बांधण्यात आला. त्यानंतर पुढील शब्द पहा, नदी. राम आणि श्याम दोघेही आज नदीवर आंघोळ करण्यासाठी गेले. त्यानंतर पुढील शब्द पहा, भांडण. केशवचं आज त्याच्या बायकोशी कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर पुढील शब्द पहा, त्रस्त. शामराव गुडघेदुखीमुळे अतिशय त्रस्त होते. त्यानंतर पुढील शब्द पहा, एकोपा. शेवंताबाईंच्या दोन्ही मुलामध्ये खूप एकोपा आहे. त्यानंतर पुढील शब्द पहा, समजदार. पहा, इथं 6 नंबर पाहिजे होता, 5 झाल्यानंतर 6 क्रमांक पाहिजे होता, इथे चुकून 4 झालेला आहे. 6 नंबरचा कुठला आहे शब्द? समजदार. समजदार व्यक्तीच कठीण प्रसंगातून मार्ग काढतात. आपण काय वाक्यात उपयोग केला त्याचा? समजदार व्यक्तीच कठीण प्रसंगातून मार्ग काढतात. त्यानंतर खालील प्रश्न पहा, खाली दिलेल्या शब्दांचे अनेक वचन लिहा. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे. पुरुष. पुरुष या शब्दाचं अनेक वचन काय होतं? पुरुषच होतं. पुरुष या शब्दाचं अनेक वचन काय होईल? पुरुषच. त्यानंतर पुढील शब्द पहा, वकील. वकील या शब्दाचं अनेक वचन काय होतं? वकीलच होतं, त्यामध्ये बदल होत नाही. त्यानंतर पुढील शब्द पहा, शाळा. शाळा या शब्दाचं अनेक वचनही काय होईल? शाळाच होईल. आणि झाड. परंतु झाड या शब्दाचं अनेक वचन झाड होईल का? नाही. झाड, झाडे. झाडचं अनेक वचन काय होतं? झाडे. त्यानंतर खाली पहा, खाली दिलेल्या शब्दांना दुरुस्त करून लिहा. खाली काही चुकीचे शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला दुरुस्त करून पुढे दिलेले आहेत. पहा, परिस्थिती. परिस्थिती तला दुसरी वेलंटी आहे इथं. खाली कसं लिहिले पहा, कुत्रे. तसं नाही, त्र. तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे बदल केलेला आहे त्याच्यामध्ये. शिथिल, शिथिल. मूर्ख, मूर्ख. किनारा. कला पहिली वेलांटी आहे. किनारा, किनारा. नदी. दला पहिली वेलांटी आहे का? नाही. नदी दुसरी वेलांटी.
त्यानंतर पुढील प्रश्न पहा. खालील शब्दांचे भाववाचक नाम लिहा. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचं काय करायचं आहे, भाववाचक नाव लिहायचं आहे. मृदूचं काय होणार भाववाचक नाम? मृदूपणा. कमजोर, कमजोरपणा. गोड, गोडवा. आणि ताजा, ताजेपणा.